काम करा. हा. समाजानं तुम्हाला निवडून दिलं याच्याच करता. पण याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त मी काहीतरी अजून दाखवणार आहे तुम्हाला. चला इकडे. आज आम्ही घोटी आणि इगतपुरी मधील खरी परिस्थिती दाखवणार आहे. निवडणुका येताच खूप सारे मतदान मागण्यासाठी लोक येतात. कशासाठी? मत मागण्यासाठी. प्रचार करतात खूप सारे. आणि आज आम्ही तीच खरी परिस्थिती तुम्हाला दाखवणार आहे की मत घेऊन देखील, उमेदवार निवडून येऊन देखील आपल्या घोटी इगतपुरीचा बिलकुल विकास नाही होती. विकास होत नाही. चालायचा का? चला. चलो. आज आपण पाहणार आहोत 1, 2 नाही तर 3 नाही तर 4 असे स्थळ जिथे कधी विकास झालेला नाहीये. चला बस स्टँडला जाऊया घोटीच्या. तर त्यासाठी आम्ही सर्वप्रथम आलोय घोटीच्या बस स्टँड वरती. ही आपली गाडी उभी आहे आणि इकडे ती पण आपलीच गाडी आहे, कारण आपल्याच टॅक्स मधून येतात सर्व. मला तर वाटतं हेच गाडी तर असेल जवळजवळ 20-1 वय असं धरून घ्या. त्यानंतर बस स्टँडचा जो रस्ता आहे तो पहा, खूप छान रस्ता आहे. कधीपासून आता आपण काही लोकांना विचारूया तिथे जाऊन. गेल्या 34 वर्षापासून काका बोलतात कुठेही सुधारणा वगैरे नाही. म्हणजे बघा कोण किती पाहण्यात आहे. नुसता त्यांना खुर्ची पाहिजे बस. काम करा. हा. समाजानं तुम्हाला निवडून दिलं याच्याच करता. हा ना. आपण खर्च करून जातो यांना मत देण्याकरता. या बस स्टँड मध्ये खूप चांगल्या उत्तम दर्जाचे जे वॉशरूम्स आहेत ते त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच्यापेक्षा उत्तम दर्जाचे म्हणजे ते त्या साईडला बनवलेले आहेत. ते दाखव रे बाबा कॅमेरामॅन. हे पहा, पुरुषांसाठी आणि दोन्ही बनवले आहेत. चला बस झाले. इकडे यानंतर रस्ते तर आपल्याकडे खराब असतातच, शिवाय आज निवडणुकीचा टाइम आहे. इथे स्वच्छता पहा किती. स्वच्छता दाखवा. स्वच्छता. अक्षरशः लाज वाटते. लाज का लाज वाटते मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये सर्व काही दाखवणार. बाबा केव्हापासून प्रवास करताय तुम्ही बसना? बसणं आणि गणपतीचा पण प्रवास करतो. अच्छा. आता जवळजवळ आमची समोर आलं सर्विस का? संपली. हा. त्याचा काही सुधारली नाही अजून. सुधारणा होतच नाही का कुठे? सुधारणा होतच नाही. अच्छा. अजून आपण बाबांना विचारू. 34 वर्ष सर्व्हिस केली पण हे आहे असं तो. अच्छा. हो. आता आपण लवकरच इगतपुरी मध्ये देखील जाणार आहे. इगतपुरीतली जी अवस्था आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आपल्या चॅनलद्वारे. फक्त शेवटपर्यंत बनून राहा. आधी इगतपुरीला जायचं होतं, पण आधी हा खड्डा पहा. या खड्ड्यामुळे मला अजून एक कल्पना सुचली, आणि ती सुचली म्हणजे तिथे जावंच लागणार. आणि ती म्हणजे कोणती? घोटीचा सर्व कचरा. चला कचरा पाहूयात आता आधी. तुम्हाला वाटलं असेल मी हा कचरा का दाखवतोय. हा घोटीचा कचरा नाही, फक्त हा इतर दिशांवरून इथे येऊन टाकण्यात आलेला कचरा आहे. आणि असं का दाखवतो मी? हे पहा, इथे काय आहे? प्लास्टिक, खाल्लेल्या गोष्टी. अजून ही गोष्ट तर दाखवायची नाहीये, पण याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त मी काहीतरी अजून दाखवणार आहे तुम्हाला. चला इकडे. ते गाय बघा, ते मुके प्राणी बिचारे, त्यांना कळत नाही. प्लास्टिक खातात अक्षरशः, आणि ते प्लास्टिक खाल्ल्याने काय होऊ शकतं ते तुम्हाला माहिती? कमेंट करून सांगा मला, कोणाला कोणाला माहिती. अजून एक गोष्ट सांगतो, हा जो कचरा पेटवण्यात येतो, कुठलाही रिसायकल प्लॅन नाही. कुठलाही रिसायकल प्लॅन नाही नगरपालिकेचा, ग्रामपंचायतीचा, कोणाचाही नाही. आता इथे विषय एवढाच होईल, इथे जर पेटवला तर दूर आकाशात जाईल. आकाशात दूर गेल्यावर काय होतं? प्रदूषण. प्रदूषण झाल्याने काय होईल? आजार पण वाढेल. ओके, एवढंच नाही तर तुम्हाला आता एक अशी धक्कादायक गोष्ट दाखवतो ना, ती गोष्ट पाहून तुम्हाला एवढा डेंजर धक्का बसेल ना की चला डायरेक्ट दाखवू. टाइम लेट करायचे आता. इथे पुढे जे खाली कत्तलखाना आहे. कत्तलखाना का बोललो मी माहिती आहे का? कारण जे निष्पाप जीवांची हत्या करून लोक खातात, चुकीची तर गोष्ट आहे ती. चिकन, मटन, त्या गोष्टी ज्या उर्वरित असतात, ज्या टाकावं असं त्या इथे टाकले जातात. हे पहा, दाखव रे.
हायवेच्या मेरेला टाकले जात आहे पहा. अशा प्रकारे हायवेच्या मेराला म्हणजे उद्या जाऊन जर कोणी मुंबईवरून येत असेल इकडे किंवा नाशिक मधून घोटीच्या दिशेने प्रवास करत असेल इकडे ये पहा, तर असे चलचित्र त्यांना पाहून अक्षरशः लाज वाटेल आणि आपल्याकडे कोणीही येणार नाही. काय येणार नाही माहितीये का? असं दुर्गंधी येते इथं मलाही बोलण्यासाठी. डायरेक्टली इकडे कॅमेरा करे थोडा. चला, इथे कोणीही येणार नाही हे तर नक्की. आणि येत असतील तर नावं ठेवून जात असतील, काय उपयोगच नाही. बाकीचा गाडीत बसून सांगू इथे खूप दुर्गंधी येते. चला, कारण असल्या गोष्टी आपण मतदान करतो आणि मतदान करून देखील आपल्याला जर सुविधा योग्य मिळत नसतील कुठेतरी आपल्यालाच लाज वाटली पाहिजे नाही का? आपण कोणत्या लोकांना निवडून देतोय. मला तर वाटतंय ना या गोष्टी आहेत ना शिक्षणाच्या बेसिक वरती व्हायला पाहिजेत. ज्याचं शिक्षण जास्त त्यालाच तो पद दिला पाहिजे. आता कलेक्टर पद जर सांगायचं झालं तर अक्षरशः मला वाटतंय खूप सारी मेहनत करावी लागते. ते लोक दिवस रात्र मेहनत करतात तेव्हा कलेक्टर पद वगैरे असे मिळतात त्यांना. आणि चला आपल्या इकडे पहा, 5 वर्ष निवडणूक लढून 5 वर्ष राज्य करायचं सर्वांचं. मग भले तो अंकुश शाप असो. चला आता आपण इगतपुरीला जाऊयात. आता मात्र खऱ्या अर्थाने आपण इगतपुरीला जाऊयात. इगतपुरीला आधी आपण बसस्टँडला पोहोचू. बसस्टँडची जी डेव्हलपमेंट आहे ती पाहू, तुम्हाला पण दाखवतो. आधी हाय करा. इट्स ओके. चला जाऊयात बसस्टँडला. सौंदर्याने नटलेला पारंपरिक दृष्टिकोनातून हा इगतपुरीचा बसस्टँड खूप सारा झालाय विकास. पाहाच तुम्हीच. आता मी बोलतो. आता घोटीवरून आपण आलोय इगतपुरी तालुक्याचा हा बसस्टँड मध्ये खूप सारा विकास तो तुम्हाला दिसतोय तुमच्या डोळ्यांनी. पहा, मी तर मागील 20 वर्षापासून येतोय, मी अजून पाहतोय. आता काम सुरू झालंय काहीतरी. तर आता आपण सोबतच इगतपुरी तालुक्यामधील रस्ते पाहणार आहोत. रस्त्यांच्या सोबत पहिली नगरपालिकाचा काय विकास आहे तो पाहू. चला त्यांच्याकडे जाऊन आले. खूप सारे लोकेशन्स वरती फिरून आल्यानंतर आपण इगतपुरी तालुक्याचा बसस्टँड दाखवला, घोटीचा बसस्टँड दाखवला, त्यानंतर कचरा दाखवला. आता आपण एक रस्ता दाखवूयात. इकडे पहा नगर परिषद इगतपुरी आणि खाली पहा पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेला रस्ता दिसतोय का? तर आता तर होतच राहणार. निधी मंजूर झाला तरच ते कामं करतील नाही का? आम्ही युट्यूबर तुम्हाला सर्वांना माहिती पुरवण्यासाठी इकडे तिकडे भटकत असतो आणि लोक बोलतात यांना कामधंदे नाही. अरे पण मग माकडांनो, मी फिरतोय कशासाठी? जे तुमचे अधिकार आहे ते तुम्हाला माहीत व्हावे. त्याच्यानंतर काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी घडतात त्याच्या अपडेट्स मी तुम्हाला माझ्या चॅनलद्वारे देते. ओके, आता चला आपण अजून काहीतरी पाहूयात. तर मी अशा प्रकारे तुम्हाला सर्व जे विकास कामं आहेत ते मी तुम्हाला दाखवले. काही दाखवलेही नाही कारण सध्यापैकी आमच्याकडे वेळ खूप कमी होता त्यामुळे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार होतो की समृद्धी महामार्गाचे जे इलेक्ट्रिसिटी आहेत, जे बल्ब लावलेले आहेत रस्त्याला मार्गदर्शन करण्यासाठी, ते बंद झाले. त्यानंतर हा रस्ता तर मागच्याच वर्षी बनवलेला होता, वर्षही नसेल झाला अजून. आम्ही इथे एक व्हिडिओ बनवला होता इंस्टाग्रामवरती, तो व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त रस्ता बनवला होता, पण मग तो कसा खराब झाला. मला वाटतं येथील जे रहिवासी नागरिक आहेत ना त्यांनी खणला असेल रस्ता. इकडे पडेल नाही का? हां, येस अशी गोष्ट झाली असेल म्हणून हा रस्ता खराब झाला. त्याच्यानंतर आम्ही नगर परिषदेसमोर गेलो. तेथील जी तुम्हाला पाईपलाईन दाखवली आम्ही, ती खोदली तर खरी पण पुन्हा भरण्याचे काम नक्की केले नाही. आता पुढे एक अजून रस्ता आहे तळेगावकडे, तो मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवतो लगेच. चला. सदर रस्ता इगतपुरी ते तळेगावला जोडणारा आहे आणि इथे अनेक गावचे गाड्या येतात. त्या गाड्यांची काय अवस्था होत असेल जेव्हा या रस्त्यावरती त्या चालत असतील. खड्डे पहा आणि पाणी पहा, चेंबर फुटलेले, काय डेंजर अवस्था. आज 2026 चालू आहे, जवळजवळ 20 वर्ष झाले. हा रस्ता आपल्याला याच पद्धतीमध्ये एकदम मस्त, एकदम चित्र बघा ना चमकू राहिलाय.
एवढा मस्त दिसतोय हा रस्ता. जरा तिकडे कॅमेरा कर, कॅमेरामन कॅमेरा कर. हा पहा, एवढा भारी. आज निवडणुका आहेत, हा रस्ता होईल का नाही माहित नाही, पण मी एक गोष्ट सांगतो, जे नवीन नवीन उभं राहतील त्यांच्यावरही आमचा विश्वास नाही. आणि आता जे काय करतात त्यांच्यावर कोणच्यावर तर विश्वास नाही. काय निधी मंजूर होतात काय नाही, RTI दाखल करून खोटे रिपोर्ट येतात आजकाल, आणि सांगायला गेल्यावर मारामाऱ्या होतात नाही का. आता नागरिकांना विचारा, इथं कोणी दिसत नाही, दिसतात पण भरपूर दूर आहेत आपल्याकडे, तेवढा वेळ नाही. ती गाडी दाखव रे कशी येऊ राहिली कडक मध्ये. या पूर्ण रस्त्याची एकच अवस्था आहे. पूर्ण नाल्या जे पाईप आहेत ते फुटलेले आहेत आणि संपूर्ण जो पाणी आहे तो रस्त्यावरती आला आहे. तो पाहू शकता तुम्ही. नवीन व्हिडिओ लवकरच येणार आहे. जे अबेंडन प्लेसेस आहेत ते आम्ही एक्सप्लोर करणार आहे आमच्या चॅनलद्वारे. नक्की सबस्क्राईब करा. बाय.